हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काल अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. दुपारी 3 वाजता ज्या उमेदवारांनी कार्यालयाच्या आत प्रवेश केला, त्यातील काही उमेदवारांचे अर्ज वेळेचे कारण देत नाकारण्यात आले. अर्ज भरण्याची मुदत संपल्याने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका तहसीलदार सुशील बेलेकर यांनी घेतल्याने तहसील कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. मात्र या घटनेच्या निमित्ताने तहसील कार्यालयातील मूलभूत सोयीसुविधांच्या अभावांचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात संबंधित शिष्टमंडळाने तहसीलदार बेलेकर यांची भेट घेतली असता अर्ज भरण्याची अधिकृत मुदत संपल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले. नियमाचे पालन आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. दरम्यान शिष्टमंडळाने सादर केलेल्या लेखी अर्जाला पोच देण्याची मागणी केली असता सध्या कार्यालयाची आवक-जावक प्रक्रिया बंद असल्याचे कारण पुढे करण्यात आलं. उद्या सकाळी कार्यालयीन वेळेत येऊन पोच घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. या चर्चेनंतर बहुतांश नागरिक तिथून निघून गेले. मात्र कोरोची येथील सतीश माने यांनी आक्रमक भूमिका घेत अर्जाची पोच मिळेपर्यंत किंवा वेळेत येऊनही न स्वीकारलेला अर्ज स्वीकारेपर्यंत येथून हलणार नाही, अशी ठाम भूमिका घेत तहसील कार्यालयात ठाण मांडले. या घटनेदरम्यान तहसील कार्यालयातील परिस्थितीबाबत पत्रकार व उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तहसीलदार बेलेकर यांच्या संयमी व सकारात्मक स्वभावामुळे अनेक तक्रारी उघडपणे समोर येत नसल्याचे वास्तव पुढे आलं आहे. मात्र याच संयमाचा गैरफायदा घेत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या कार्यपद्धतीत आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जातोय. पत्रकारांना प्रवेश नाकारणे संशयाच्या भोवऱ्यात येत आहे. सध्या तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. बसण्यासाठी अपुरी बैठक व्यवस्था आहे. तसेच अग्निशामक बंबाची वैधता तब्बल 5 वर्षापूर्वीच संपलेली असल्याची धक्कादायक बाब समोर आले. निवडणूक प्रक्रियेच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार व उमेदवार कार्यालयात उपस्थित असताना अशा त्रुटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. नियम, शिस्त आणि प्रशासनाचा धाक यांचा आग्रह धरताना कर्तव्याचे पालनही झाले पाहिजे. नियम फक्त जनतेलाच आहेत का, कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का, असा प्रश्न नागरिकांच्यातून विचारला जाऊ लागलाय. त्याचवेळी कार्यालयीन सोयीसुविधांची जबाबदारी पार पाडण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचं चित्र आहे. तहसीलदार बेलेकर यांच्या उपस्थितीमुळे वातावरण सध्या संयमित असले तरी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या कामकाजावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याची जोरदार मागणी होते. नियमांचे पालन आवश्यक आहेच, मात्र प्रशासनाची जबाबदारी आणि कर्तव्ये तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा संयमाची शांतता उद्या तीव्र असंतोषात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रशासन नियमाचा अतिरेक करून लोकशाहीवर घाला घालत असल्याचे चित्र दिसत असून भविष्यात याचा स्फोट झाल्यास हे प्रशासनाला सोसणार नाही. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.